आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. मधल्या वेळची सुट्टी असो किंवा छोट्या भुकेसाठी हे एक परफेक्ट असं स्नॅक्स रेसिपी आहे. आणि आपण प्रवासाला जाताना सुद्धा ह्याला सोबत घेऊन जाऊ शकतो. महिनाभर कुरकुरीत राहणार आणि झटपट तुम्ही ह्याच्यापासून भेळही बनवू शकता. फक्त कांदा, टोमॅटो, आंबट-गोड चटणी ॲड केली की तुमची भेळ तयार. तर चला जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी 1 किलो मुरमुरे घेतले होते. सर्वप्रथम मुरमुरे हे चाळून घ्यायचे. कारण काही मुरमुऱ्याचा असा चुरा झालेला असतो आणि ते मुरमुरे जर आपल्या चिवड्यामध्ये गेले तर आपल्याला खाताना ते चांगले लागत नाहीत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण मुरमुरे 1 किलो मी चाळून घेतले आणि तेवढा आपल्याला बारीक पावडर भेटली होती. हवाबंद पॅकेटमध्ये मुरमुरे हे क्रिस्पीच असतात. तरीसुद्धा एकदा आपण त्याला मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा अशा पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि एकदम स्लो गॅसवर एक 4 ते 5 मिनटासाठी हलवून घ्यायचं. त्यामुळे मुरमुरे आणखीनच क्रिस्पी होतील. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही त्याला अर्धा ते 1 तासासाठी उन्हामध्ये ठेवलं तरीही चालतं. पण ही एक झटपट मेथड आहे. सोबतच एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं पाहिजे कारण आपण त्याच्यामध्ये मकईचे पोहे टाकणार आहोत. मकईचे पोहे टाकताना तेल जर जास्त गरम नसेल तर ते खूप चिवट होतात. त्यामुळे चांगल्या कडक तेलामध्येच मकईचे पोहे आपण तळून घ्यायचे आणि जे आपण थोडेसे ड्राय रोस्ट केलेले मुरमुरे होते त्यावर सर्व तळून घेतलेले मकईचे पोहे ॲड करायचे. तुम्हाला आवडतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही मकईचे पोहे तळून मुरमुऱ्यामध्ये ॲड करू शकतात. मिनिमम 1 किलो मुरमुऱ्याच्या मागे आपण 4 वाटी मकईचे पोहे ॲड केले तर त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं. मी 4 वाटीच मकईचे पोहे फ्राय करून मुरमुऱ्यामध्ये ॲड केले. ते झाल्यानंतर आपण 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे तेही छान फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे फ्राय करताना गॅस एकदम कमी किंवा मीडियम असला पाहिजे. शेंगदाणे करपणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आणि सर्व शेंगदाणे आपण मकईचे पोहे जसे काढून घेतले होते तसेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पूर्ण तेल छानपैकी निथळून घ्यायचं आणि त्याला त्या मुरमुऱ्यावर ॲड करून घ्यायचं. सोबतच 1 वाटी भाजकी चना डाळ, आम्ही त्याला डाळवं म्हणतो, त्यालासुद्धा आपण त्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. डाळवं तळून घ्यायला जास्त वेळ लागत नाही. जास्त झालं तर ते करपण्याची शक्यता असते आणि चिवड्यामध्ये ते करपलेले डाळवं बिलकुलही खाताना चांगले लागणार नाहीत. त्यामुळे फक्त 2 मिनटामध्ये 1 वाटी डाळवं छानपैकी तळून निघतात. आणि भरपूर सारा कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याचं पाणी चांगले निथळून घेतलेलं असलं पाहिजे आणि ते तेलामध्ये ॲड करायचा. बरेच जण कढीपत्ता स्किप करतात. कढीपत्ता स्किप बिलकुलही करू नका. त्यामुळे चिवड्याला खूप छान खमंग असा फ्लेवर येतो. कढीपत्ता चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. आणि ह्याच ठिकाणी जर तुमच्याकडे खोबऱ्याचे काप आवडत असतील तर एकदम बारीक बारीक असे खोबऱ्याचे काप करून त्यालाही फ्राय करून ॲड करायचं. मी माझ्या चिवड्यामध्ये खोबऱ्याचे काप ॲड केले नव्हते. त्याच तेलामध्ये 1 मोठा चमचा मोहरी ॲड केली. मोहरी छानपैकी फुलली की 1 चमचा जिरे ॲड करायचं आणि थोडंसं हिंग आणि गॅस बंद करून टाकायचा कारण मसाले जळणार नाहीत. एका प्लेटमध्ये 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 2 मी वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा मसाला घेतले होते आणि 3 चमचे मीठही ॲड केलेलं होतं. त्याला गरम तेलामध्ये थोडं 2 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं. गॅस ऑलरेडी बंद केलेला आहे त्यामुळे मसाले करपणार नाहीत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सर्व तळलेले मसाले मुरमुऱ्यावर ॲड करून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम हळूवार हाताने सर्व मसाले मुरमुऱ्यामध्ये छानपैकी कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर एकदा मिक्स झाल्यानंतर वरतून आपण 1 चमचा पिठी साखर ॲड करायची. ह्या पिठी साखरेमुळे मुरमुरे बिलकुलही गोड लागणार नाहीत. हा चिवडा तेवढाच खमंग आणि कुरकुरीत राहणार. पण पिठी साखर ॲड केल्यामुळे ह्याची चव आणखीनच वाढणार. खूप कमी प्रमाणामध्ये फक्त 1 चमचा पिठी साखर आणि 1 चमचा चिवडा मसाला. आपण तेलामध्ये सुद्धा चिवडा मसाला ॲड केला होता पण कच्चा चिवडा मसालासुद्धा खूप छान लागतो. आणि सोबतच अर्ध्यापेक्षा थोडा जास्त लिंबाचा रस ॲड करायचा. त्यामुळे मुरमुरे नरम पडणार नाहीत पण खाताना छान आंबट, गोड, तिखट असा चविष्ट असा फ्लेवर येईल. मुरमुरे सध्या गरम असतील कारण त्याच्यामध्ये आपण सर्व गरम मसाले ॲड केलेले आहेत. अशा वेळेस असे गरम गरम मुरमुरे आपण डब्यामध्ये बिलकुल पण नाही भरायचे.
असाच गरम आपण जर चिवडा डब्यात भरला तर ते थोड्या वेळातच सॉफ्ट होऊन जाईल आणि मुरमुरे खाताना कुरकुरीत राहणार नाहीत. जेव्हा चिवडा रूम टेम्परेचरला येणार त्यावेळेस त्याला आपण एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर मंडळी, तुम्हाला ही झटपट कुरकुरीत अशी स्नॅक्स रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. थँक यू.